मला आईची आठवण येते किंवा मला करमत नाही, मला घराच्या बाहेर जायचं आहे, तर ह्यावरून त्यांनी मला बाहेर काढलं असेल असं मला वाटतं. सागर दादा, अनुश्री हे लोक रडले, हे लोक माझ्यासाठी रडणार, पण सगळं घर रडलं. माणूस असा पण असू शकतो आणि असा पण असू शकतो, असं हे तर मी शिकली आहे की एका माणसाचे दोन फेस असू शकतात. Welcome to E-Times. Today we have with us the young and talented राधा पाटील मुंबईकर. हॅलो राधा, Hi. कशी आहेस? खूप छान आहे. तुम्ही बिग बॉस मराठी 6 पहिला कंटेस्टंट बाहेर निघायला तुम्हाला वाईट वाटतंय का? आर यू स्ट्रेस फ्री? वाईट वाटतंय कारण की मला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर मी बाहेर येईल. पण मला असं वाटतं की मी जेव्हा पहिला स्टँड घेतला की मला आईची आठवण येते किंवा मला करमत नाही, मला घराच्या बाहेर जायचं आहे, तर ह्यावरून त्यांनी मला बाहेर काढलं असेल असं मला वाटतं. अदरवाईज तुम्हाला असं काही वाटतं का की अजून काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मी कदाचित बाहेर पडू शकली असती, कारण तुम्ही कुठेही भांडताना नाही दिसलात. यू वे व्हेरी मच तुमचं सागर कारंडे यांच्याबरोबर तुमचं असं जोक्स आणि खूप छान दिसलं, पण भांडताना तुम्ही नाही दिसलात आणि भांडणारी लोक अजूनही आत आहेत. हो हो. मला ते म्हणजे जेव्हा माझं काय असेल तिथेच मला स्टँड घ्यायला आवडत होतं, तेव्हा मी भांडताना दिसतीये, पण दुसऱ्यांच्या मुद्द्यांमध्ये मला बोलणं हे आवडत नव्हतं. आणि एक आठवडा तर मला पूर्ण समजण्यामध्येच गेला आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये मी खूप एन्जॉय केला सागरदादासोबत म्हणा, तन्वीसोबत किंवा डान्स करणं दीपालीताईसोबत, हे सगळं मी करत राहिली जेव्हा मला कळालं त्यानंतर. पहिली गोष्ट तुम्ही बाहेर आल्यावर काय केलं? शो बघितला का आधी काही वेगळी गोष्ट गेली? 3 दिवस झोप काढली आधी आणि आईला भेटली. शो बघितला तुम्ही बाहेर आल्यावर? नाही अजून नाही बघितला. ओके. तुम्ही जेव्हा निघालात तेव्हा प्रत्येकजण घरातलं भरपूर ढसाढसा रडलं, बट तुम्हाला काय वाटतं की त्याच्यामधले किती लोक फेक होते आणि किती लोक खरखरचे रडले? सागर दादा, अनुश्री हे लोक रडले, हे लोक माझ्यासाठी रडणार, पण सगळं घर रडलं, तर मला त्याचं दुःख वाटलं की भले मी काही नाही जिंकले किंवा गेम मला नाही समजलं, मी घरातल्यांची मनं जिंकली आहे, मला हेच खूप छान वाटतं. आणि सगळेजण रडत होते, तर मी बाहेर आल्यानंतर सुद्धा मला रील्स आल्यानंतर मला परत रडायला येत होतं की रोशन दादा बोलत होता जेवणावरून रडत होता, विशाल दादा, ह्या लोकांचं मला खूप वाईट वाटलं, अरे एवढं लवकर मी आले आणि त्यांना खूप रडायला येतं ह्या गोष्टीचं. असं पहिला दिवस तुम्ही एंटर जेव्हा झालात, पहिली व्यक्ती ज्यांच्याशी तुम्ही खूप कनेक्ट झालात पटकन? तन्वीसोबत, कारण की सगळ्यात पहिलाच दिवस होता, तेव्हा दीपालीताई लावणीवरून मला बोलायला लागली, तेव्हा मी रिॲक्ट नाही केलं. मी म्हटलं जाऊ दे, पहिलाच दिवस कुठे भांडायचं ह्यावरून. तर तिथे अनुश्री पण बसली होती, मग अनुश्रीने मला क्लिअर केलं की ते तुझ्यावरून नाही बोलत होते, असं मुलींबद्दल. मग माझं असं झालं की यंगमध्ये मीच आली आहे इथे, तर ते यंग पिढीबद्दल बोलत होते, तर मीच आहे असं मला वाटलं. तर मग तन्वीला मी शेअर करत होती चालताना की तन्वी असं असं झालं म्हणून. मग तेव्हा तन्वी बोलली की तू स्टँड घे, त्यावरती तू बोल, तुला जर बोलता नाही आलं मी तुझ्या पाठीमागे उभी आहे असं. तर पहिला कनेक्ट मी तन्वीसोबत झाली आणि मग नंतर विशाल दादा, हे आमची एक टोळी तयार झाली तिथे. त्या टोळीसोबतच मी जास्त कनेक्ट होती. आणि एक बाहेर बघायला गेलं तर करण आणि सागर दादा, बस माझा यांच्यासोबत बॉन्ड होता जास्त. मग तुम्हाला असं वाटतं का की तेव्हा दीपाली ताईशी बोलले असता तुम्ही तर मग ते बरं झालं असतं? तुम्ही जास्त दिसला असता. हो, दिसण्याचं मला असं नाही, पण त्याच टायमाला तोच मुद्दा क्लिअर करणं हे मला 2-3 दिवसानंतर असं कळालं की ना, ज्या टायमाला जे बोलतात ना त्याच टायमाला ते क्लिअर करायला पाहिजे. आणि तेव्हाच मी क्लिअर केलं असतं तर बरं झालं असतं, पण मी हे क्लिअर करूनच घराच्या बाहेर आली. तिच्यासोबत मी बोलली आहे नंतरून की तू बघ आधी आणि मग नंतर तू जज करू शकतेस बघितल्यानंतर. 2 आठवडे खूपच कमी दिवस होतात, पण ह्यावरून पण तुम्हाला काय वाटतं की कोण ट्रॉफी घेऊन जाईल? मला असं मी नाही सांगता येणार. तुम्हाला पर्सनल हो, मी ते आता जे ते खेळतील, मला वाटतं रोशन दादा घेऊ शकतो, कारण की त्या बाहेरून त्याला सपोर्ट पण भरपूर आहे आणि तो आत्ता खेळायला लागला आहे आणि त्यांनी जर अजून छान खेळायला तर तो घेऊ शकतो वाटतं. तुम्ही आता घराच्या बाहेर आहात, पण स्टील आपण एक गेम खेळूया ज्याच्यात तुम्ही नॉमिनेट करू शकता. म्हणजे यू जस्ट हॅव टू से येस ऑर नो. मी फक्त नावं घेईन, तुम्हाला वाटत असेल की हे घरात राहिले पाहिजेत, से येस, इफ नॉट से नो. ओके. सो फर्स्ट नेम इज प्राजक्ता शुक्रे. येस. विशाल? नो. प्रभू? येस.
सागर करांडे, नो. सचिन, नो. सोनाली, सोनाली येस. तन्वी, नो. रुचिता, नो. राकेश, राकेश दादा येस. रोशन, रोशन दादा नो. आयुष, नो. ओमकार, येस. दीपाली येस. आणि दिव्या. नो. नो. तुम्ही म्हटलात तुम्ही घराच्या बाहेर आलात 3 दिवस तुम्ही झोपलात मस्तपैकी. झोपेत तुम्हाला बिग बॉसचं घर आलं कधी? आलं काय की म्हणून आलं? सकाळी उठून डान्स करायचा आहे. ते मला पहिला असं की आता गाणं वाजणार आहे असं क्लिक झालं होतं लगेच मला पहिल्याच दिवशी जेव्हा मी घरी आली त्या दिवशी. सकाळ झाले असं वाटलं आता गाणं वाजणार आहे आणि डान्स करायचं आणि एक हिंड येणार आहे आपल्याला दिवसभरात काय होणार आहे त्याची. ओके. असं वाटलं. तुम्ही 2 आठवडे बिग बॉसच्या घरात राहिलात. एक गोष्ट जी तुम्ही तिथून मनाने घेऊन चाललात बाहेर, एक शिकवण किंवा काही, पूर्ण घरातल्यांचं प्रेम घेऊन एक जाते. लर्निंग म्हणून तुम्ही काय शिकलात? की माणूस असा पण असू शकतो आणि असा पण असू शकतो असं हे तर मी शिकली आहे की एका माणसाचे 2 फेस असू शकतात. आता तुम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री परत तुम्हाला सांगितलं जायला तर कसं हा वाटेल? तर मग राधा पाटील ही दुसरी बघायला भेटेल तुम्हाला. अच्छा, ओके. ठीक आहे. थँक्यू सो मच Thank you. अँड इट वॉज लवली टॉकिंग टू यू. थँक्यू. थँक्यू.